आज या ठिकाणी उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार श्री पियुष गोयल यांचा अर्ज आज आम्ही भरला। सर्वात पहिला अर्ज उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांचाच दाखल झाल्यामुळे नंबर 1 ची मतं घेऊन नंबर 1 लाच उमेदवार महायुतीचा उत्तर मुंबईमध्ये निवडून येईल आणि विरोधकांचं डिपॉझिट सुद्धा राहणार नाही, या पद्धतीचं वातावरण जनमानसामध्ये आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र वायकरजी यांची उमेदवारी घोषित झाली आहे। ती जागा एकनाथ शिंदेजींच्या शिवसेना पक्षाकडे होती। रवींद्र वायकर हे जोगेश्वरी मतदारसंघातून सातत्याने निवडून येणारे आमदार आहेत। त्यांनी राज्यमंत्री म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याचा फायदाच त्यांना निवडून येण्यासाठी महायुतीच्या मदतीने होईल। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अशा पद्धतीचंच चित्र त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे। आपला घटक पक्ष असलेला मनसे मात्र रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला विरोध करतो आहे। त्यांनी सांगितलं आहे की अशा उमेदवारांचा प्रचार करणार नाही। मी अन्य कुठल्याही पक्षावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही। सर्वसाधारणतः संकेत आहे की घटक पक्ष आणि समर्थन देणारे पक्ष आपापसामध्ये नेतृत्व जी चर्चा करेल त्या आधारावरच्या उमेदवारीच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं। त्यामुळे मी अन्य कुठल्याही पक्षावर प्रतिक्रिया देणार नाही। भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि सीट निवडून आणेल। दक्षिण मुंबईचा तिढा अजून सुटलेला नाही। अद्यापही उमेदवार सापडला नाहीये। काँग्रेस देखील आपापसात लढत आहे। मुस्लिम उमेदवार एकही न दिल्याने आता काँग्रेसच आपापसात आपल्या नेत्याच्या बंडाच्या विरोधात ते तयारी करतात। काँग्रेस फ्रॅगमेंटेड आहे। काँग्रेस केवळ तुकडे तुकडे गँगच्या समर्थनावर नाही तर तुकडे तुकडे गँगच्या समर्थनाने तुकड्या तुकड्यात आता विभागली गेलेली आहे आणि त्यामुळे एकेका विधानसभेमध्ये 5-5 गट काँग्रेसचे आहेत आणि त्यामुळे मुंबईत काँग्रेसला ना आता नेता उरलाय, ना समर्थक मतदार उरलाय, ना कुठल्या समाजाचं समर्थन उरलं आहे आणि म्हणून काँग्रेस मुंबईमध्ये सर्वसाधारणतः मेजॉरिटी समाजाला दुखवत आहे। मराठी माणसालाही त्यांनी प्रचंड दुखवलं आहे। मुद्दा म्हणून या ठिकाणी उल्लेख करायला लागेल, मध्य उत्तरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या नसीम खान यांना उमेदवारी दिली नाही, तो भाग अलहिदा। पण भाई जगताप सारख्या एका कोकणी मराठी माणसालाही तिकीट नाकारलं आहे आणि मराठा आणि कोकणी माणसाला तडीपार करण्याची भूमिका काँग्रेसची आहे का, हा आमचा त्यांना सवाल आहे। सर, आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलंय, जे 300 वर्षापूर्वीचं जे झाड तोडलंय त्यावर ते ट्विट करताना म्हणाले की मुंबई विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतरही अशा गोष्टी घडतात। आदित्य ठाकरे यांना काही गोष्टींची आठवण करून द्यायला लागेल, कारण अजूनही त्यांचं वय स्मृतिभ्रंश झाल्याचं नसेल की त्यांच्याच नेतृत्वाखालच्या मुंबई महानगरपालिकेने 1.5 वर्षामध्ये 26,000 झाडं तोडायला परवानगी दिली। त्या 26,000 झाडं तोडण्याच्या पापाचे साक्षीदार नाही, मुखियाच आदित्यजी तुम्ही आहात। मला असं वाटतं पहिल्यांदा प्रियंका गांधी यांना समर्थन देऊ द्या, मग संजय राऊत यांच्या समर्थनाला उद्धवजी किंवा उद्धवजींचे समर्थक खासदारांचं समर्थन येऊ द्या, मग शरद पवार साहेबांच्या जितेंद्र आव्हाडाचं समर्थन येऊ द्या, त्यानंतर मग उरलंच तर सपा आहेच, स्टॅलिन आहेच। त्यामुळे या 10 पक्षाच्या 10 तोंडाच्या नेतृत्वाची एका पायात तंगडी आहे आणि म्हणून यांची लंगडीच घातली जाणार नाही। सपसेल झूट बोलण्याचं तंत्र आदित्य ठाकरे यांनी आता काँग्रेसबरोबर राहून शिकलेलं आहे।